लोकप्रतिनिधी अंध आणि भात खरेदी बंद. अधिकाऱ्यांची बेपर्वाई, म्हणूनच खरेदीस दिरंगाई. शेतकरी नागवला जातो, व्यापारी नफा कमावतो. गोदाम मालकांचे भाडे कधी मिळणार? जानेवारी सरत आला तरी अजूनही भात खरेदी सुरू नाही. सर्वसाधारणपणे 1 डिसेंबर पासून आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं भात खरेदी केंद्र सुरू होतात. परंतु तब्बल 1.5-2 महिने उलटले तरी भात खरेदी बंदच. आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. काय आहे यामागचं गौड बंगाल? व्यापाऱ्यांना भात विकण्यासाठी शेतकऱ्यांना मजबूर केलं जातंय का? आणि इतक्या दिरंगाईनंतरही वरिष्ठ अधिकारी गप्प का? आमदार, खासदार आणि पक्षीय पदाधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी बोलणार? जनतेच्या हिताचे आणि जिव्हाळ्याचे विषय मांडण्यासाठीच लोकप्रतिनिधी निवडले जातात. परंतु त्यांना त्यांच्या प्रमुख कर्तव्याचा विसर पडला आहे. कोणी नारळ फोडण्याची कर्तबगारी करतोय, कोणी समर्थकांच्या गोतावळ्यात गुंग आहे, कोणी नाव नोंदणीत तर कुणी जेवणावळीत व्यस्त आहे. कुणाचा आउटगोईंग सुरू आहे तर कुणाचा इनकमिंग सुरू आहे. पण शेतकरी मात्र हताश आणि उदास आहे. वर्षभर शेतकरी शेतात श्रम आणि पैसा गुंतवतो. त्यातून येणाऱ्या उत्पन्नाची तो आशाळभूतपणे वाट पाहत असतो. डिसेंबरमध्ये भात विकून देणेकऱ्यांची देणी देतो. जमलंच तर लग्न कार्य करतो. म्हणूनच शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून लूट होऊ नये, त्याला योग्य वेळी योग्य मोबदला मिळावा, याकरिताच शासनाने आधारभूत खरेदी योजना सुरू केली. महामंडळाच्या केंद्रावर शेतकऱ्याचा भात वेळीच विकला गेला तर तो सावकारशाही आणि गावागावात निर्माण झालेल्या व्यापाऱ्यांकडे जाणार नाही. पण महामंडळ वेळीच भात खरेदी करत नसल्याने शेतकरी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मिळेल त्या पडेल किमतीत भात विकतो. अनेक व्यापारी तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला बोनस देखील त्यांच्याकडून मागून घेतात. आणि म्हणूनच भात खरेदीतील ही दिरंगाई व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर विलंबाने होत आहे का? गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचा भात खरेदी करून महामंडळाच्या केंद्रावर विकणारे व्यापारी गब्बर झालेत. व्यापारी, अधिकारी आणि खरेदी केंद्र चालक या युतीने शासनाला करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेले पण त्यांच्यात सुधारणा नाही. शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्रांना गोदामांची कमतरता जाणवते. कारण महामंडळाकडून अनेक वर्षांपासून गोदाम मालकांची फसवणूक केली जाते. वर्षानुवर्ष त्यांचे गोदामांचे भाडे का मिळत नाहीत? हमारे पास बहुत पैसा है असे म्हणणारे सरकार भाडे देण्यास असमर्थ आहे का? गोदाम मालकांची ही व्यथा दूर करण्याची गरज आहे. आणि आताही भात खरेदी केंद्र सुरू केली नाहीत तर शेतकरी महामंडळाच्या दरवाजात भात आणून टाकतील अशा मानसिकतेत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनो, सावध व्हा.